गेल्या काही दिवसात दिल्लीच्या जंतर मंतरवर जे घडलं त्यानं संपूर्ण देशाचं राजकारण हादरून सोडलंय। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यापुरता मर्यादित असलेला हा लढा नाही, तर भारतीय राजकारणातील एका नव्या पर्वाची नांदी ठरू शकते। पाहुयात यावरचाच एक रिपोर्ट। युवा मतदार बदलणार निवडणुकांचं समीकरण। निवडणुकांची दोरी जेन झीच्या हाती। कामगिरीच्या आधारावरच मतदान करणार। हम कहना चाहते झुकती है दुनिया, दिल्लीतील जंतर मंतरवर घडलेला इतिहास केवळ एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यानं भारतीय राजकारणात एका नव्या क्रांतीची नांदी झाली आहे। जेनझी आणि युवा मतदारांनी दाखवून दिलेल्या ताकदीमुळे अनेकांचे डोळे उघडलेत। ज्या तरुणाईला राजकीय दृष्ट्या उदासीन मानलं जात होतं, त्याच तरुणाईनं आता निवडणुकीच्या गणितांना थेट आव्हान दिलंय। 2029 ची विधानसभा असो की लोकसभा, या दोन्ही निवडणुकांवर विद्यार्थी आंदोलनाचा प्रभाव पडणार असल्याची चिन्ह आहेत। ती कशी पाहूयात। जात, धर्म आणि मोफत योजनांपेक्षा रोजगार, शिक्षण आणि पारदर्शक परीक्षा हेच निवडणुकांचे प्रमुख मुद्दे बनणार आहेत। 18 ते 25 वयोगटातील जेनझी मतदार कोणत्याही एका पक्षाचा बांधील वोट बँक राहणार नाही। कामगिरीच्या आधारावरच जेनझी मतदार मतदान करेल। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तासात लाखो तरुणांना एकत्र आणून मतदानाची दिशा बदलण्याची क्षमता आजच्या तरुणाईत आहे। दरम्यान दिल्लीतील या आंदोलनाची धग येत्या काळात विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे। उत्तर प्रदेशमध्ये 21.19% तरुण मतदार आहेत, तर गोव्यामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 19.60% मतदार हे तरुण नोंदवले गेलेत। पंजाबमध्ये 21.44%, तर गुजरातमध्ये सर्वाधिक 23.32% तरुण मतदार असून त्यांची मतं महत्त्वाची ठरणार आहेत। दरम्यान 2029च्या लोकसभा निवडणुकीत जेनझी आणि अल्फा पिढीची मतं निर्णायक भूमिकेत असतील। सुमारे 10 ते 12 कोटी नवीन तरुण मतदार पहिल्यांदाच किंवा दुसऱ्यांदा खासदार निवडण्यासाठी मतदान करतील। त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीचा जाहीरनामा तयार करताना तरुणाईच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणं अशक्य आहे। आता जंतर मंतरवरील आंदोलनानं सर्वच राजकीय पक्षांना धोक्याची घंटा वाजवून दिली आहे। हम कहना चाहते झुकती है दुनिया। तरुणांचा हा असंतोष जर निवडणुकीत मतपेटीतून बाहेर पडला तर 2029च्या निवडणुकीत भल्या भल्या राजकीय पक्षांचं विजयाचं गणित बिघडू शकतं। दिल्लीतून पेटलेली ही संघर्षाची ठिणगी देशाच्या राजकारणाची नवी दिशा ठरवेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।